साधावया भक्तिकाल साधावया भक्तिकाल नाही लाज धरीत ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंचित विश्वपण केला खरा तरुण धरा रक्षिले ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंचित तुका म्हणे साक्ष हाती तोम्या चित्ती धरीला ऐसी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंचित पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी पद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुक्या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु बात्रा पूर्ण कीर्ती शरण शरण एको नाथा पायी नका पाहू गुणदोष झालो दास पायात लोकाभिरामं रंगधीरं राजीवनित्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं
श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं यतेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजवानरियुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गंगावशुद्धं नित्यपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालेचितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलंकृतं साधुसन्न्यासयोगं मुखयज्ञ वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणे परब्रह्मस्वरूपं श्री संतांची माता चरणावरी साष्टांगी करी दंडवत शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती विठाला साधाव्या भक्ती काज इको कमी करा बोलतो साधावया भक्ती काज रोज नाही लाज धरीत ऐसियाशी शरण जावे शक्ती जीवे न वंचित प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी आणि भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनी महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्वविख्यात देवमान्य संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट प्रकारचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाचा प्रतिपाद्य विषय वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या माझ्यासारख्या जडजीवाची आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी, तुम्हाला मंगलमय सुखाची प्राप्ती व्हावी, तुमचं आमचं कल्याण व्हावं, तुमचं आमचं जन्म मरणाचं बहुनाम संसाराचं दुःख जावं या सदितूने माणूस म्हणून जन्माला आलेल्या जीवाने शरण जायला शिकावं, शरण जायला सांगणारा हा अभंग आहे। विठ्ठला जो माणसाच्या जन्माला आला साधू संत सांगतात तो शरण गेला पाहिजे। शरण जो शरण जातो माणसाने शरण जावं, नवे नवे शरण जातो त्यालाच माणूस म्हणतात। विठ्ठला विठ्ठला म्हणून तुकाराम महाराज या अभंगातून तुम्हाला शरणागती करायला सांगतात। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही परिहार द्यायचा तो असा सर्वांना माहीत आहे। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने शिवस्वरूप नारायणदेव बाबा वाकीकर यांच्या कृपाशीर्वादाने श्री सुयोग गणेश चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष कैलासवासी शिंगोळे पाटील अर्थात शिंगोळे मामा पिंपरीकर यांच्या प्रेरणेने सुयोग गणेश चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी व आजीनाथजी नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली जय भवानी नगर सर्व प्रभुप्रिय सज्जन माता भगिनी तरुण मंडळ भजनी मंडळ सर्वांच्या अनमोल सहकार्याने परम आदरणीय पूजनीय हरिभक्त परायण वारकरी संप्रदायाचं तरुण व्यक्तिमत्व पूजनीय हरिभक्त परायण सुनीलजी महाराज नागरे यांच्या असणाऱ्या उपस्थितीमध्ये सुंदर असा हा महाशिवरात्रीच्या पर्व काळावर संपन्न होणारा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा शिवपुराण ज्ञानयज्ञ सोहळा भव्य आणि दिव्य अशा या मंगलमय वातावरणामध्ये भगवान भोलेनाथ महादेवाच्या दरबारामध्ये हनुमंतरायाच्या दरबारामध्ये कोण हा नामयज्ञ असणारा गेल्या 28 वर्षापासून संपन्न होतोय। या वर्षी हा 28व्या वर्षाचा पहिल्या दिवसाची कीर्तन पुष्पसेवा श्री गुरूंच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या प्रेमाने माझ्याकडे आली आहे।
यथामती यथावकाश तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून करू तासभर या देवाचं भजन. विठाला पुरंदरात ज्ञानेश्वरीचं पारायणाचं व्यासपीठ हरिभक्त पारायण जिजाबाई इंगळे महाराज छत्रपती संभाजीनगर. शिवपुराण महापुराण कथा ज्यांच्या अमृतुल्य वाणीतून आपण श्रवण करता. वेदमूर्ती पूजनीय वीरभद्र स्वामी कुंभार पिंपळगाव या ठिकाणी आपण कथा श्रवण करतोय. आणि सर्व असणारी या कार्यक्रमासाठी जय भवानी नगर वासियांच्या पारमार्थिक प्रेमास्तव निसर्ग वारकरी संप्रदायाची दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये ज्यांच्या सुरेल कंठामधून आपण आत्ता चाल ऐकली अशी संगीत विशारद पूजनीय सुरडकर महाराज, ज्यांनी साथ केली असे संगीत विशारद हरिभक्त पारायण कदम महाराज, मृदंगाचार्य हरिभक्त पारायण सरोज महाराज शिंदे, दुसरे मृदंगाचार्य हरिभक्त पारायण शशिकांत महाराज पवार, हार्मोनियम वादक थोरात महाराज, माझ्याबरोबर आले आमचे माधवाबा काळेआबा आणि सर्व जय भवानी नगरातील प्रभू प्रिय सज्जन माता भगिनी बालमंडळ महिला मंडळ पुरुष मंडळ भजनी मंडळ सर्वांच्या चरणी वंदन करतो. मस्तके पायावरी करतो. तुम्ही प्रभू प्रिय सज्जन माईबापाचं तुमचं दर्शन घेतो आणि या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल या जय भवानी नगराला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे. गेल्या 28 वर्षापासून अव्याहतपणे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्व काळावर या ठिकाणी संपन्न होतोय. कैलासवासी आदरणीय शिंगुळे मामा यांच्या हस्ते असणारं 28 वर्षापूर्वी हे रोपटं अशा प्रकारचं बीजारोपण झालं लावलेलं आहे. आणि आज सर्व असणारी ही ट्रस्ट मंडळी चॅरिटेबल ट्रस्ट मंडळी सगळं तरुण मंडळ मोठ्या आनंदाने हा कार्यभाग हा परमार्थ हा नामयज्ञ अशा प्रकारचा पार पडत आहे. त्याबद्दल सर्व तरुणांना धन्यवाद आहे. विठ्ठल पहिला दिवस आहे आणि या प्रथम दिनी जगद्गुरु तुकोबरायचं गोड असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मायबाप या जगाकडे विश्वाकडे ब्रह्मांडाकडे पाहिलं झालं. या जगाचं निरीक्षण केलं, या जगाचं संशोधन केलं. तुमच्या माझ्यासारख्याकडे तुकाराम महाराजांनी लक्ष दिलं आणि तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं अंदाजे 11 शोधेची उदिवी 4 खाणी आहे. 4 खाणीमधून 184 योनी हे ब्रह्मांड हे जग जन्माला आलं. पण हे जग दुःखी झालं. या जगात मायबाप या जगात कोणी सुखात नाही, कोणी मजेत नाही, कोणी आनंदात नाही, कोणी खुशीत नाही, काही नाही दादा. उगा लोक सकाळी झोपीतून उठते एकमेकांकडे भेटते हरभराम दे अरे नमस्कार हा काय झालं कशाचा मजेत नेत्यापणा चालला सरा. मजे बिजेत कोण नाहीये दादा. मी बोलतो असं नाही हो. कबीर महाराज सांगतात जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी. सगळे दुःख भोगतात या जगामध्ये. दुःखाचं कारण काय आहे?
दुःखाचं एकच कारण आहे, हा जीव ज्या देवापासून निर्माण झाला, ज्या धर्माचा जन्माला आला, ज्या संस्कृतीत जन्माला आला, ज्या परंपरेत जन्माला आला, त्या देवाला विसरून गेला, म्हणून हा जीव दुःखी झाला. विठ्ठल विठ्ठल. ज्या देवापासून जन्माला आला, ज्या धर्माचा जन्माला आला, ज्या संस्कृतीत जन्माला आला, ज्या परंपरेत जन्माला आला, हा जीव त्या देवाला विसरला, त्या संताला विसरला, त्या ग्रंथाला विसरला, त्या धर्माला विसरला, त्या संस्कृतीला विसरला, आणि जो देवाला धर्माला विसरला त्याचा पाय दुःखात घसरला. विसरले तया ठेवत आली हात, प्रगतीला खाली तरंगीचा, प्रगतीला खाली तरंगीचा, प्रगतीला खाली आली हात, प्रगतीला खाली तरंगीचा, प्रगतीला खाली तरंगीचा, प्रगतीला खाली तरंगीचा. देवाला विसरला, धर्माला विसरला, संस्कृतीला विसरला, संताला ग्रंथाला विसरला, आई बापाला विसरला, त्याचा पाय दुःखात घसरला. विसरली तया थोर झाली हानी, पततील खानी 84च्या. हे जग ज्या देवापासून निर्माण झालं त्या देवाला विसरून गेलं, म्हणून माय बापा हो हे जग दुःखी अशा प्रकारचं झालं. विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो, या जगामध्ये पशु प्राण्याची कमी नाही आहे. पशु काय ती थोडी, हे पा कुत्र चाललं, कुत्र मांजर कमी आहे का? गाढवं डुकर कमी आहे का? या जगात पशु प्राण्याची कमी नाही दादा, पण पशु प्राण्याच्या जीवनात सुखाची हमी नाही. का? पशु प्राण्याला आत्मज्ञान कळतंय, तत्वज्ञान कळतंय, गीता कळतंय, भागवत कळतंय, संत कळतंय, ग्रंथ कळतंय, नीती कळतंय, शास्त्र कळतंय, कीर्तन कळतंय, माय कळतंय, बाप कळतंय. ज्याला काहीच कळत नाही तो किती वेळा जन्माला आला आणि मेला तरी त्याला सुख मिळत नाही. आपल्याला सुख मिळावं असं वाटत असेल तर आपल्याला काहीतरी कळावं. आणि ज्याला माझं दुखत हे कमीत कमी ज्याला कळत ते कमीत कमी डॉक्टरकडे तरी पळत. अहो माझं दुखत हेच त्याला कळत नाही, तो कुठंच पळत नाही. जो कुठंच पळत नाही त्याला कधीच काही मिळत नाही. धावे त्याची फावे, तुकोबाराय म्हणतात, धावे त्याची फावे तुझे उगवणी गोवे. जो पळत त्याला मिळत, तो पळणार नाही त्याला काहीच मिळणार नाही. विठ्ठला पण तुकाराम महाराज म्हणतात, या जगामध्ये जो जन्माला आला तो शरण गेला पाहिजे, त्याने शरणागती केली पाहिजे, तो कुठेतरी नम्र झाला पाहिजे. नम्र झाला होता तेने जो नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. म्हणून माय बापा हो, जो कोणी जन्माला आला, मग तो कोणी असो, जो या जगात जन्माला आला तो शरण गेला पाहिजे, हे संतांचं वचन आहे. मग शरण जर गेला पाहिजे
जो शरण जातो त्याचा उद्धार होतो, जो शरण जातो देव त्याच्या हातात येतो, जो शरण जातो तो सुखी होतो. शरण जाणाऱ्याचं कल्याण होतं दादा. मग शरण जातो तो जर त्याचं कल्याण होतं तर शरण जायचं कुणी शरण जायचं? कारण या जगात मी बोलून गेलो मुंगे 4 खाणीमधून 1,84,000 योनी हे ब्रह्मांड जन्माला आलं. मग 84,00,000 योनीमध्ये शरण जायचं कुणी? विठ्ठला विठ्ठला कोणाला सांगतात तुकोबाराया का शरण जायचं शिका, शरण जायची सवय लावा, शरण गेला पाहिजे. आपण सांगतात कोणाला? कोण शरण गेला पाहिजे? पण पहिला मुद्दा शरण कोणी जायचं, दुसरा मुद्दा शरण कोणाला जायचं, तिसरा मुद्दा शरण कसं जायचं, आणि चौथा मुद्दा शरण कशासाठी जायचं. या 4 मुद्द्यात आमचं कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला 84,00,000 योनीमध्ये शरण कुणी जावं तर या ब्रह्मांडाचे या सृष्टीचे 4 वर्ग पाडले. पहिला वर्ग निर्जीव आहे, जड आहे, अचेतन आहे. दगड, वीट, माती, लोखंड, लाकूड हे निर्जीव आहे, जड आहे, अचेतन आहे. हा पहिला वर्ग सांगितला तुम्हाला. दगड, वीट, माती, लोखंड, लाकूड हे जड आहे, अचेतन आहे, निर्जीव आहे. याला चालता येत नाही, याला बोलता येत नाही, म्हणून निर्जीव आहे. म्हणून पहिला वर्ग हा शरण जाऊ शकत नाही आणि म्हणून या पहिल्या वर्गाचा उद्धार होऊ शकत नाही. का असं कधी झालं? जय भवननगरला सप्ताह चालू झाला आणि गुलमंडीतला एक दगड इथं कीर्तनाला आला. दगड येऊ शकतो? असं कधी झालं? जैन भवानी नगराला सप्ताह सुरू झाला आणि बाबा पेट्रोल पंपाचं एक लाकूड कीर्तनाला आला नाही. तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय कीर्तना नव जाय हरीच्या. तुकोबाराय म्हणतात काष्ट म्हणजे लाकूड जे कीर्तनाला जात नाही. तुका म्हणे त्याचे काष्ट हातपाय, त्याचे हातपाय नाहीये, मग लाकडं आहे लाकडं. कारण लाकडं कीर्तनाला जात नसतात. हा पहिले तरी मंडपच्या रूपाने घोटणे लाकडं कीर्तनाला यायचे, पण आता मंडपवाल्यानं हे लोखंडी केलं. म्हणून पहिला वर्ग तुम्हाला कळाला. दगड, वीट, माती, लोखंड, लाकूड निर्जीव आहे, जड आहे, अचेतन आहे. याला चालता येत नाही, बोलता येत नाही. पहिला वर्ग शरण जाऊ शकत नाही, त्याचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून पहिल्या वर्गाचा शरणागतीच्या बाबतीत विचार करायचा नाही. विठ्ठला विठ्ठला पहिला वर्ग सांगितला तुम्हाला, निर्जीव, अचेतन, जड. दुसरा वर्ग या जगात सजीव आहे, पण त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही. सजीव आहे पण त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, तो शरण जाऊ शकत नाही, त्याचा उद्धार होऊ शकत नाही. पहिला सांगितलं मी तुम्हाला दगडा मातीचा. दुसरा वर्ग सजीव आहे, पहिला निर्जीव आहे, त्याला जीवच नाही. दुसरा वर्ग सजीव आहे पण त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही. असा वर्ग आहे दुसरा, तो शरण जाऊ शकत नाही. कोणताही दुसरा वर्ग सजीव आहे पण त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही. कोणता? आंबा, लिंब, चिंच, बांबूळ, येडी बांबूळ, शहाणी बाब सगळे आले. सजीव आहे. नवे नवे झाडाच्या ऑक्सिजनमुळे तुम्ही आम्ही जिवंत आहे. परोपकारी झालं वृक्ष, पण त्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, ते शरण जाऊ शकत नाही, त्यांचाही उद्धार होऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठला पहिला वर्ग सांगितलं तुम्हाला, जड आहे, निर्जीव आहे, त्याला जागा सोडते, चालता बोलता येत नाही. दुसरा वर्ग सजीव आहे,
पण चालता येत नाही, बोलता येत नाही. आता तिसरा वर्ग सजीव आहे, चालता येतं पण चांगलं बोलता येत नाही. कोणता? कुत्र, मांजर, डुक्कर, माकड, गाढ, बस झाले ना एवढे. हे सजीव आहे, यांना चालता येतं पण चांगलं बोलता येत नाही. पशु काही पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही कुपदताच मरती, अंधे बैरी होती पांगुळमुखी. चौथा वर्ग पशु प्राण्याचा, यांना चालता येतं, सजीव आहे पण चांगलं बोलता येत नाही. म्हणून हा तिसरा वर्ग शरण जाऊ शकत नाही. माय बापा हो, या जगाच्या पाठीवर 84 लक्ष योनीमध्ये हा चौथा वर्ग जन्माला आला. हा सजीव आहे, याला चालता येतं, याला बोलता येतं, याला कळत, आणि बोलून गेलो ज्याला कळत त्याला सुख मिळत. याचे देही घडे देवाचे भजन आणि हे जाण नाही. सजीव आहे, याला चालता येतं, याला बोलता येतं, याला पाया पडता येतं, याला हात जोडता येतं. इंद्रिय हात पाय हा सजीव आहे, याला चालता येतं, याला बोलता येतं, याला हात जोडता येतात, याला पाया पडता येतं. कारण दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडशी नारायण नाशे जीव पण भवरो. म्हणून शरण कोणी जायचं तर जो माणसाचा जन्माला आला तो शरण गेला पाहिजे. नवे नवे शरण जातो तोच माणूस आहे. विठाला आपल्याला कळाला शरण जाणाऱ्याचं कल्याण होतं. परंतु शरण जायचं कोणी तो जो माणसाच्या जन्माला आला तो शरण गेला पाहिजे. तुकाराम महाराजांची तुकोबराया माणूस शरण गेला पाहिजे असं तुम्ही म्हणता. पण का हो महाराज, माणूसाने शरण जावं म्हणे. हो, माणसाने शरण जावं. हो, तुकोबाराय म्हणतात शरण जावं नाही, शरण जातो तोच माणूस आहे, त्यालाच माणूस म्हणावं. तुकोबाराया म्हटलं आम्हाला जो माणसाच्या जन्माला आला तो शरण गेला पाहिजे. अरे पण शरण जायचं कोणाला, कोणाला शरण जावं? तुकोबाराय सांगतात बाबांनो, तुमचं आमचं भक्ताचं काम करायला या जगात जो लाजणार नाही, आपलं काम करायला, आपल्याला मदत करायला, आपल्याला सांभाळायला जो लाजणार नाही, भक्ताचं काम करायला जो लाजत नाही, भक्ताचं काम करण्याची ज्याच्यात ताकद आहे, ज्याच्यात शक्ती आहे. देव करा धनी रिद्धी सिद्धी वाय रिद्धी सिद्धी वाय पाणी रिद्धी सिद्धी वाय पाणी तुमचं आमचं काम करायला, तुमच्या आमच्या मागं पुढं उभा राहायला, तुम्हा आम्हाला मदतीला यायला जो कधीच लाजत नाही अशाला शरण जा. तुकाराम महाराज म्हणतात बाबांनो, देव करा ऋणी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. असं कोण आहे का जो तुमचं आमचं काम करायला लाजत नाही? तुकोबराय म्हणतात जो लाजणार नाही भक्ताचं काम करायला अशाला शरण जा. अभंगाच्या पहिल्या चरणात
सदवय भक्ती गाज गाज सदवय भक्ती गाज सदवय भक्ती गाज सदवय भक्ती गाज माणसाने आपण जायचं कोणाला शरण कोणाला जायचं ही तुम्हाला कळायला पाहिजे. आपण कोणालाही शरण जातो, कधी कधी कोणालाही शरण जातो ना आपण धोका खातो. धोका नाथ बाबा सांगतात माणसा हो भजन भक्ती करताना डोळे झाकून देव देव करू नका, मग जागरूकतेने देव देव करा. ओ वाग्या सोमवाग्या प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा काही वारी वारी हो वारी बाबूला मल्हारीची वारी सांगतात बाबांनो भजन करा भक्ती करा पण सटर फटर लोकांच्या नादी लागू नका. सावध होऊन भजनी लागा. आधी सावध व्हा आणि मग देवदेव करायला जा. बेसावधपणाने देवदेव करायला जाल तर धोका खाल. धोका सावध झालं सावध झाले हरिचा आलो जागरणा हरिचा आलो जागरणा हरिचा आलो जागरणा सावध झालो. तुकोबाराने विचारलं महाराज आम्हाला सावध होऊन भजन करा ना. महाराज आम्हाला सावध होऊन भजनी लागा देव करा काही वारी म्हणता. तुकोबा तुम्ही सावध झाले का कामालाच म्हणता. तुकोबाला म्हणतात सावध झालो हरीच्या आलो जागरणा. हे खरं जागरण आहे. हे खरं ते तर वाघे दारू पेतील हे तिथं पाय पडायला जाते. वारे जागरण हे जागरण आहे. म्हणून शरण जा पण कोणालाही शरण जाऊ नका. नाही नाही आज या जगात तुमच्या आमच्या भावनेशी खेळणारे लोक फार झाले. पोटासाठी संत झाले कधी दमहोत
बेजबाबदारपणाने देव करू नये, डोळसपणाने देव करा. कोणाच्या नादी लागू नका. नादी लागायचं असेल ज्ञानेश्वरीच्या नादी लागा. नादीच लागायचं असेल तर गाथ्याच्या नादी लागा. नादीच लागायचं असेल रामायणाच्या, भागवताच्या, भगवद्गीतेच्या नादी लागा. सटर फटर लोकांच्या नादी लागू नका. तुमच्या आमच्या भावनेशी खेळणारे लोक जगात फार झाले. या कोणी येतो लोक पुढे उभा राहतं. लोक हो मी तुमचं कल्याण करतो. कुठला कोणा त्याच्याकडे कल्याण कसं करतो तुमचं कोण? तो जर तुमचं कल्याण करतो तो काय रोज इकडे तिकडे फिरतो, लोकांच्या दारात बॉम्बा मारतो. या जगात कोणी कोणाचं कल्याण करू शकत नाही दादा. हे मी सांगत नाही हो, विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. पण कोणालाही शरण जाऊ नका. ओ खूप खूप लोक चालेत या ठिकाणी. आतापर्यंतही कितीतरी लोक फसले या परमार्थामध्ये, फसत आहे, फसतील. काय संत सांगतात सावध व्हा. अरे बेसावधपणाने जातात. त्रेतायुगातलं मोठं उदाहरण तुमच्या आमच्या समोर आहे, पण आपण ऐकतो. नळी फुकले सोनारे, इकडून तिकडून गे, इकडून तिकडे गेले वारे. झालं कीर्तन पटलं तर बसलं, झटकलं झुटलं कधू कीर्तन तो रोजच ऐकतो, पण सावध होत नाही. पंचवटीमध्ये रामप्रभू राहत होते. कथा तुम्हाला माहित आहे. सोन्याचं मायावी हरिण आलं, सीतेने पाहिलं. सीतेने रामाला आवाज दिला आणि सांगितलं, प्रभू प्राणनाथा हे सोन्याचं हरिण मारा आणि मला एक कानचोळी करा, चोळी शिवा, आणि उरलं तर तुम्हाला एक आसन करा बसायला. राम आहे. रामाने धनुष्यबाण घेतला आणि त्या हरणामागे पळायला लागले. हरण लांब गेलं आणि जोरात वरडलं, रामाचा आवाज काढला, सीते धाव, लक्ष्मणा धाव, मेलो मेलो. मायावी हरणाने रामाचा आवाज काढला आणि तो हरणाचा आवाज सीतेच्या कानावर पडला. खळा खळा सीतेच्या डोळ्याला धारा लागल्या. सीतामाई रडायला लागली. काय झालं माझ्या पतीला? काय झालं माझ्या कुंकवाला? काय होईल? मेलो म्हणताय. आवाज दिला, लक्ष्मण भाऊजी. लक्ष्मण पळत आले. जी आईसाहेब या हिंदू धर्मामध्ये मोठ्याने आवाज दिला ना तर जी म्हणायची पद्धत होती आतापर्यंत. लक्ष्मण पळत आले. जी आईसाहेब, जी म्हणत होते जी. आता नाही राहिलं ते. पहिले सासूने आवाज दिला सोन्याला, पुष्पा, पळत यायची सुनबाई, जी आत्याबाई. आता जर सासू म्हणले उषा, की म्हणजे हा खाती का काही नाही. बदल झाला हा जगाचा. लांब गेलो आपण या संस्कारापासून. लक्ष्मणाला आवाज दिला. लक्ष्मण महाराज पळत आले. जी आई साहेब सांगितलं रामावर संकट आलं. त्यांचा आवाज आला, धावा पळा, मदत करा मला, मी मेलो. लक्ष्मणाने सांगितलं, आई साहेब राम प्रत्यक्ष ब्रह्म आहे. कर्तुम कर्तुम मान्यता कर्तुम शक्ती माझ्या रामाच्या हातात आहे. म्या बोलविल्या वेदू बोली, म्या चालविल्या सूर्य खाले, म्या हलविल्या प्राणवाले, जगात चालिता एकूच वे. आई साहेब राम प्रत्यक्ष ब्रह्म आहे. रामाच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान हलत नाही. रामावर संकट येऊ शकत नाहीये. पटू सांगू लागले लक्ष्मण महाराज. सांगायला लक्ष्मण महाराज आहे आणि ऐकायला कोण आहे? सीता. सीतेने ऐकलं. सीतेचं जे डोकं बहिकलं, नको ते बोलायला लागले. लक्ष्मणा, मला आज कळालं तुमच्या मनात काय काळबीर आहे. विठ्ठल विठ्ठल सीतावती, लक्ष्मणा, मला आज कळालं तुमच्या मनात काय काळबीर आहे, काय पाप आहे. मला आज कळलं. तुम्हाला वाटतं रामाने मरावं. मी नको ऐकायला कठीण आहे. खळा डोळ्याला धारा लागल्या लक्ष्मणाचा. आई साहेब आता बोलू नका पुढचं, मला ऐकवलं जात नाही. सांगा, आज्ञा द्या,
आदेश करा, सूचना करा, आज्ञा करा. हा लक्ष्मण जायला तयार आहे. सांगा काय करू. सीतामाईने सांगितलं, लक्ष्मण भाऊजी जा रामाच्या मदतीला. लक्ष्मणाच्या हातात धनुष्य बाण होता. अशी एक रेग ओढली, पर्णकुटीकडून अशी एक रेग ओढली. सांगितलं, आई साहेब तुमच्या आज्ञेने मी रामाच्या मदतीला जातो, पण कमीत कमी माझं एवढं ऐका, काय ही रेष ओलांडू नका, ही रेष ओलांडू नका. आम्ही येईपर्यंत रेष मारली, प्रार्थना केली, पाया पडले, ही रेग ओलांडू नका आई, माझी आई, ही रेग ओलांडू नका. आणि लक्ष्मण निघून गेले रामाच्या मदतीला. पुढे काय झालं तुमच्या सगळं ध्यानात आलं. त्या सीतेच्या दारात रावण आला. रावण हा सीतेच्या दारात राजा म्हणून आला का? राजा होऊन आला? राजा होऊन आलेला नाहीये. भिकारी होऊन आला का? भिकारी होऊन सुद्धा आलेला नाहीये. राजा म्हणून आला नाही, भिकारी म्हणून आला नाही. मग भगवे वस्त्र परिधान केले, अंगावर भगवे वस्त्र घातले, आडे उभे फट्टे वळले, रुद्राक्षाच्या माळा घातल्या आणि सीतेच्या पर्णकुटीच्या दारात आला. आवाज दिला, भिक्षाम देई माते. साधूचा आवाज ऐकला. सीतेच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. सीताबाईचं अंतकरण पाजरलं. सीताबाई म्हणते मनाला, स्वतःच्या मनाला, माझा पती संकटात आहे, माझं कुंकू संकटात आहे, या साधू बाबाच्या आशीर्वादाने माझ्या पतीचं संकट निघून जाईल, याला काही दान देणार. भिक्षा घेतली, वाढायला लागली. परंतु रावण हा चतुर माणूस होता. त्याला माहित होता ही रेख एका साधूची आहे, ही रेख एका संताची आहे, ही रेख एका धर्माची आहे. धर्माची रेषेचं उल्लंघन जो करल तो वाईट मूर्तीनं मरण. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. धर्माची रेष ज्याने मोडली, ज्याने धर्माच्या रेषेचं उल्लंघन केलं, त्याचं आतापर्यंत त्यांचं वाटलं झालं असं पुराणात आलं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारुनी. ज्यांनी आतापर्यंत साधूचे वचन मोडले, साधू थोर दाना, 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 कलियोगी साधू थोर दाना, कलियोगी साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. मी तर त्रेतायुगाची गोष्ट सांगू राहिलो तुम्हाला. लक्ष्मणाला सांगितलं, आई साहेब या रेषेच्या बाहेर उल्लंघन करू नका, ही धर्माची रेष आहे, ही साधूने मारलेली रेष आहे. रावणाने भिक्षा मागितली. सीताबाई खिन्न झालेली होती रामाच्या दुःख आवाज ऐकून. काय होईल माझ्या पतीचं? साधू दारात आला, याला भिक्षा वाढली तर कमीत कमी आशीर्वाद तर दे. अगं पण आशीर्वाद पैसे दे त्याच्या झोळीमध्ये द्यायला. घ्यायला लोक तयार आहे, पण द्यायला असलं पाहिजे त्याच्यावर काय. सीताबाईने भिक्षा आणली. सांगितलं साधू महाराज 2 पावलं पुढे या इकडं. अरे लक्ष्मणाने सांगितलं होतं या पलीकडे जायचं नाही. लक्ष्मण कोण आहे? लक्ष्मण महान साधू आहे. तू म्हणाल मग उर्मिलाचं काय करायचं? लग्न झालतोय लक्ष्मणाचं. साधू हा बायका पोरावर घरादारावर गाडी माडीवर ठरत नसतो. ही डोक्यातली भ्रामक कल्पना काढून टाका. याचं लग्न नाही झालं म्हणून हा साधू आहे. हे कळानं आपल्याला अजून.
त्याचं लग्न नाही झालं, हा साधू आहे. पण हा बी विचार करा, याला पोरीवाला कोणी पाहायला गेला का ठेपत नाही आलं? साधू कोणाला म्हणावा? ज्ञानोबारायला त्या काळात लोकांनी विचारलं. ज्ञानोबारायने सांगितलं, मी आणि माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. कोणाला साधू म्हणावं? ज्ञानोबाराय सांगतात, ज्याने दाढी जाता वाटला असेल त्याला साधू म्हणावं असं काही नाहीये. ज्याने भगवे कपडे घातले त्याला साधू म्हणावं असं काही नाहीये. ज्याने बायको नाही केली त्याला साधू म्हणावं असं काही नाहीये. मग साधू हा बाहेरचा विषय नाहीये, साधू आतला विषय आहे. मी आणि माझी आईशी आठवण, मी आणि माझं विसरला पाहिजे. मी आणि माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. लोकांनी तुकोबारायने विचारलं, तुकाराम महाराज आम्ही साधू कोणाला म्हणावं? साधू तुकोबारायने तर सोप्या भाषेत सांगितलं, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधूवर खावा, देव तेथेची जाणावा. मला बी जायचंय ना, असं काय करतो राजा? तुझ्यासाठी आलो मी. विठाला परमपूज्य सुनीलजी महाराज म्हणे, आमच्या कॉलनीतले पोरं उठतच नाही कीर्तनात. तुम्ही म्हणले म्हणून आलो बाबा मी. बाबा म्हणे आमची इथले पोरं कीर्तनात उठत नाही. मी म्हटलं माझ्या कीर्तनात कोणी उठायचं नाही, आणि जर उठलं मी जिवंत येतोवर मला भेटायचं नाही. लगीन चालला होता का? लगीन नक्की मला मी यायची होत. विठाला विठाला थोडा वेळ बस, थोडा वेळ कीर्तन करायचा. कारण माय बापा हो, मी या लहान पोरापुरीसाठीच कीर्तन करणारा महाराज आहे. परमपूजनीय हरिभक्तपरायण सुनीलजी महाराजांना माहीत आहे, मी लहान लहान पोरापुरीसाठी, तरुण पोरापोरासाठी कीर्तन करणारा मी महाराज आहे. मी म्हाताऱ्या लोकांसाठी कीर्तन करत नाही. मग तरी माणसं म्हणतील, मग आम्ही जाका उठून नका जाऊ, पण उद्यापासून कीर्तनाला येताना एकटे नका येऊ, मुला बाळाला लेकराला नाता नातीला घेऊन या. मुलं बाळं मुलं मुली हे या धर्माचं भविष्य आहे, हे या धर्माची ताकद आहे, ही या धर्माची ऊर्जा आहे. हेच तुमचं आमचं भविष्य आहे माय बाबा. जर वाटत असेल आपल्या जीवनाची संध्याकाळ चांगली व्हावी, वाटत असेल जीवनाचा शेवटचा श्वास चांगला घ्यावा, वाटत असेल मरताना आपली अवलाद मांडी द्यायला यावी, तर त्यांना बोट धरून या धर्म मंडपात आणायचं शिका. विठाला विठाला आपण किती गाड्या घेतल्या, आपण किती माड्या बांधल्या, आपण किती फ्लॅट घेतले, नाही मायबाप आपल्या मुलाबाळावर आपण किती संस्कार केले याचा हिशोब होईल, याचं गणित होईल, याचं एक दिवस नक्की उत्तर येईल. तुमच्या आमच्या धर्मामध्ये 70-80% लोक केवळ अवलदीमुळे सध्या डोके झोडून राहिले हो माय बापा हो. बँकेतल्या पासबुकाला जेवढं जपाता ना त्याच्यापेक्षा तळहाताच्या फोडासारखं यांना जपा, यांना जपा. त्यांना बोट धरून धर्मस्थळावर आणा, तीर्थस्थळावर आणा, धर्म मंडपात आणा, मग म्हणा बस आता आमचं कल्याण होईल. नाही तर कल्याण बी नाही, भिवंडी बी नाही. अवघड आहे बरं, फार अवघड आहे. शेवटी रावण चतुर माणूस होता, ज्याला माहित होतं साधूची ताकद काय आहे, धर्माची ताकद काय आहे. साधू कोणाला म्हणावं हे तुम्हाला मी सांगितलं. साधू कोणाला म्हणावं? साधू हा अंतकरणाचा विषय आहे, या बहिरंग शरीराचं नाही. किती माळा घातल्या, किती फट्टे ओढले, किती कपडे बदलले, नाही नाही, त्याचं अंतकरण किती बदललं. या जगाचं कल्याण व्हावं असं त्याच्या मनात स्वप्नात तरी एखाद्या वेळी येतं का?
तो साधू आहे जे का रंजले गांधली त्याची म्हणे जो आपली तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणून दादा लक्ष्मण हा महान संत आहे. लक्ष्मण मोठा साधू आहे आणि साधूची ओढलेली रेग आहे. रावण म्हणाला मी आत येणार नाही. त्याला माहित होतं राख होईल म्हणजे राख. साधूची रेग आहे ती, धर्माची रेग आहे ती, संस्कृतीची रेग आहे ती. हिचं उल्लंघन करणं चांगलं नाहीये हे राक्षसाला माहित होतं रावणाला. म्हणून मी नाही येणार तिकडं. उद्याच्या स्थितीपेक्षा नाही तर चाललो डुप्लिकेट साधूच्या नाकर राग राहतो. चाललो सीता रडायला लागली. ती म्हणली एक तर माझा पती संकटात आहे आणि जर हा साधू भिक्षा न घेता गेला शाप देईल शाप. आणखी दुःख येईल माझ्या पतीच्या माग. ओ महाराज साधू महाराज बाबा तुम्ही नका काही येत नाही मी तिकडे येते. अहो या सीतेने धर्माची रेग ओलांडली, धर्माची सीमा ओलांडली, साधूची वचन मोडलं. आणि ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत साधूचं वचन मोडलं त्यांच्या जीवनात वाटोळच घडलं. वाटोळ देवाची बायको जगाची माय अशी सीता जगतजननी सीतामाई तिला एकच पाय त्या रेगीच्या पलीकडे टाकला. धर्माची रेष ओलांडली, साधूचं वचन मोडलं, बाहेर गेली आणि रावणाने जगा सीता पळून नेली. नागरे महाराज तेव्हा सुद्धा पेपरला बातमी आली की बाबा लोक चांगले राहिले नाही. सीता पळून नेली. आता बाबा आता तुम्ही कोणाला बाबा म्हणता तू आता ते बाबाचाच विषय आहे. म्हणून सटर फटर लोकांच्या नादी लागू नका. नादी ज्ञानेश्वरी गीता गाथा भागवत मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते हे नाही हे सुद्धा नाही यांच्याही नका नादी लागू. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेरेचे पण ते चालू जाता. न पडे गुंता कोठे काही तुका म्हणे शेष शेविन आवडी वचन न मोडी बोलिले ते. औषधेने धर्माची रेग ओलांडली, तिला दुःख भोगावं लागलं. अरे तुम्ही आम्ही तर सगळंच ओलांडून टाकलं. अर्थलोपली पुराणे नाश केला शब्द त्याने विषय लोभी म्हणे साधने हे बुडविली. सगळं सोडून दिलं महाराज. जुन्या वाटा मोडल्या नवीन खिंडा पाडल्या म्हणून पंचायती वाढल्या. काय बोलावं आपल्या समाजाचे लोक मड्याच्या आरत्या करायला लागले. मड्याच्या मेल मड्याच्या आरत्या पावले लावले जात असेल ना मग तुम्ही करते का नाही. मड्याच्या आरती करू लागले का नाही लोक आपल्या. आता कोणत्या बाबाला सांगितलं मड्याच्या आरत्या करा. कोणत्या ग्रंथात आहे मग काय करायला लागले नको ते. हे दुःख देणारे साध्य तुम्ही आम्ही लोक करताय. तुकोबारा म्हणतात माणसा अरे तू शरण गेला पाहिजे. सटर फटर लोकांना शरण जाऊ नको. या जगात वारकरी संप्रदायाच्या सकल संतांनी सांगितलं तुला सुख पाहिजे असेल तर आमच्याकडे ये. कोणीच संत म्हटले नाही बरं का. सुखाला ही करीशी तळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ. मग तू अवघाच सुख रूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. आली या संसारा उठावे ग आली या संसारा उठावे ग आली या संसारा उठावे ग जा म्हणले जा ये नाही म्हणले. जो कोणी म्हणत असेल तुम्हाला इकडे या मी तुमचं कल्याण करतो इकडे या मला दूध प्यायला दूध द्या दक्षिणा खिशात घाला ती भामटय त्याच्या नदी लागू नका. बुट्टा येतो. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज गोरोबा काका सावता महाराज चोकोबा कोणीच इकडे या म्हटले नाही. मग पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा
जा म्हटलं तिकडे जा, कारण आपला तो एक देव करून घ्यावा, ते देवीना दिवा सुख नवीन म्हणून शरण जा. पण कोणाला जा? साधा वया भक्ती काज नाही लाज धरीन. जो आपलं काम करायला लाज धरणार नाही, त्याला लाज वाटणार नाही, ऐशी अशी शरण जावी. शक्ती जीवे न वंचित अशाला शरण जा. म्हणजे असा कोण आहे हो? तुकोबाराय सांगतात सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. अरे सतचित आनंद गण पांडुरंग देव हा भक्ताचं काम करायला लाजत नाही, म्हणून शरण जावी. सर्व भावे कोणी शरण जायचं? माणसाने. कोणाला जायचं? देवाला. कसं जायचं? सर्व भावे. आणि कशासाठी? तुला उतरील पार, तुला उतरील पार, आपले सुटले. शरण कोणी जायचं? माणसाने. कोणाला जायचं? देवाला. कसं जायचं? सर्व भावानं शुद्ध अंतःकरणाने. आणि कशासाठी जायचं? तू हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. पण कोणी जायचं? माणसाने. कोणाला जायचं? देवाला. कसं जायचं? शुद्ध भावनेने. आणि कशासाठी जायचं? तो उद्धार करून घेण्यासाठी. असा कोण आहे? असा जगात एकच आहे, एकमेव अद्वितीय ब्रह्म, तो देव. त्याला लाज वाटत नाही. तुमचं आमचं काम काय? साधवया भक्ती काय नाही लाज धरीत, ऐशी अशी शरण जावी. शक्ती जीवेने वंचित. म्हणलं तुकाराम महाराज लई किमती बनायला लागले तुम्ही त्या देवाची. काय केलं त्या देवाने? तुकोबा म्हणतात काय केलं नाही, काय नाही केलं. तुकोबा म्हणतात ते मला विचारा. विठाला विठाला तुकाराम महाराज त्याला लाज वाटत नाही, त्याला लाज वाटत नाही काम करा. काय केलं त्या देवाने? तुकाराम महाराज म्हणतात त्या देवाने काय नाही केलं ते आम्हाला विचारा. तुकोबाराय म्हणतात सांगा म्हणले काय केलं. महाराज सांगतात एकच अभंग वाचून घ्या. उच्च नीच काही नेले भगवंत, कृष्णे भाव भक्ती देखून या. एवढा अभंग वाचला की त्यांनी काय काय केलं ते लक्षात येईल. अहो म्हणले पण त्यांचं केलं, आमचं काय केलं? आमचं तुमचं आमचं तुमचं आमचं काय केलं हे तुमच्या आमच्या ध्यानातून गेलं. काय केलं? भाऊ 2 वर्ष कोरोना आला होता, माणसं सुद्धा मुसके घालीत होते ढोरागुरासारखे. त्या कोरोनाच्या चाळणीतून गाळून तुम्हा आम्हाला ठुलं. हे काय कमी झालं? समजा त्याच्यात जर आपला नंबर लागला तर मागलं नसतं सारं बिरड. कृपाळू देव काय नाही केलं त्या देवाने तुमच्या आमच्यासाठी. महाराज सांगतात द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाई हरी. अरे पाणी भरायला आला तो देव नाथांच्या घरी. देखा नवरत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथे परपार्थाचे करीतशी. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. अर्जुनाच्या रथी होय हा सारथी, बक्षी होय प्रीती सुधा न्यायी. अरे अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला. नाथाच्या घरी पाणी भरायला आला. मीराबाईसाठी विष पिला. गोरुबा काका बरोबर चिखल तुडायला आला. हो सज्जन कसा या माळ्या सावत्या. किती कामं केली त्या देवाने.
लोक म्हणायला लागले तुकाराम महाराज अहो, पैसे दिले तर कोणी काम करतो, कोणी बी काही लागत नाही. तुकोबाराय म्हणतात तरीही सगळे काम पैसे देऊनही सगळे कामं कोणी करणार नाही. म्हणजे अजून काय केलं त्या देवाने? अरे म्हणले जो अंतकरणापासून त्या देवाला शरण जातो, जो अंतकरणापासून त्या देवाला शरण जातो तो देव त्याची कडी वाजायला होतो. वैनी उघडा दार हाका मार, वैनी उघडा दार हाका मार, वैनी उघडा दार हाका मार. देवाची महिमा झाला नारायण काय सांगू तुम्हाला माझ्या देवाची कथा. बाबा जो त्या देवाला अंतकरणापासून शरण जातो त्याला देवाकडे जायची गरजच नाही. बाबा तो देव भक्ताची कडी वाजायला होतो. चोकोबाची बहीण दाला शारंगर, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी ओ वहिनी उघडा. भगवान पंढरीश पांडुरंगाने चोखोबारायच्या बहिणीचं रूप धारण केलं दादा, आणि चोखोबाराच्या पत्नीचं बाळंतपण केलं. तुकोबाराय म्हणतात बाळंतपण केलं. लोक म्हणायला लागले बाळंतपण करून काढले, अवघड आहे का? अहो घाटीत नेलं तर बाळंतपण होत, आणि खाजगीत नेलं ना शिजर करून होत नाही, पण बाळंतपण होत. नर्स सिस्टर बाळंतपण करतात, नर्स करते, डॉक्टर करते. देवाने केलं म्हणून कुठं बिघडलं? डॉक्टर बाळंतपण करतो मग देवाने केलं म्हणजे देव काय लय मोठा झाला का? लोक म्हणायला लागले. लोक काय म्हणते कोणाला काही सांगता येत नाही. काय विशेष म्हणे बाळंतपण करणं? तुकोबाराय म्हणले लय टटर करायला लागले माणसं. एवढी मोठी गोष्ट सांगतो म्हणले तुम्हाला, जगात कोणीच करणार नाही, ते सुद्धा या देवाने केलं रे दादा. देव लाज वाटत नाही देवाला भक्ताचं काम करायला. फक्त भक्ताला लाज वाटली नाही पाहिजे, त्याला शरण लागला. काय केलं त्या देवाने? कोणीच करू शकत नाही अशी कामे देवाने केली दादा. एक सिद्ध दृष्टांत मांडतो तुमच्या समोर. महाभारत कालखंडामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाचा सारथी झाला. अर्जुन रथावर बसलेला आहे. परमात्मा रथ हाकू लागले आणि एका सुंदर काम्यक वनामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाचा रथ नेला. अर्जुनाने त्या काम्यक वनाचं सौंदर्य पाहिलं. जुळू 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 पाणी नदीमध्ये वाहत होतं. कुहू 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 कोकिळा गाणं गात होत्या. गाई इकडून तिकडून फिरत होत्या. वासरं हंबरला फोडीत होते. मोर थैथै नाचत होते. फलाचा फुलाचा सुगंध तरवळत होता. मंद मंद वारा वाहत होता. हे अर्जुनाने पाहिलं आणि अर्जुन म्हणाला देवा, म्हणले काय? म्हणले खूप तहान लागली. म्हणजे मला तहान. अहो एवढं थंड सुंदर चांगलं वातावरण आहे आणि याला कसं काय तहान लागली? कोणाला कधी तहान लागल? मला तहान लागली. म्हणले देवा तहान. भगवान म्हणजे थांब अर्जुना तू रथोर, मी पाणी घेऊन येतो. काय प्रेम आहे त्या अर्जुनावर देवाचं दादा. भगवान परमात्म्याने रथ उभा केला, जारी घेतली आणि पाणी आणायला लांब गेले एका तलावावर. ते तिकडे गेले आणि मग याच्या मनात आलं, म्हणले किती सुंदर वन आहे बाबा. म्हणले जुळू 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 पाणी वाहतंय. कोह 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 कोकिळा गाताय, थैते थैते मोर नाचताय, गाई इकडून तिकडं जात आहे, वास्त्र हंबारदा पुढे उड्या मारताय, फलाचा फुलाचा सुगंध दरवळतोय. किती छान वातावरण आहे. पण काय करू म्हणले, मी एकटा चालू म्हणले. इथं एकटा आलो, एकटा. मग जर तिला आणलं असतं तर किती आनंद आला असता, किती मजा वाटली असती. म्हणले तिला, कोणाला? सुभद्रेला. सुभद्रा असती काय आनंद आला असता. म्हणजे पश्चाताप होतो कधी कधी माणसाला.
कीर्तनाला एकटं चालू बा तिला आणलं असतं तर बरं झालं. हे नाही येत म्हणा आपल्या डोक्यात कधी, तर मी आपलं सहज बोलून गेलो विठ्ठला विठ्ठला. अर्जुन मनाला बोलायला लागला. अर्जुन स्वतःच्या मनाला म्हणतो काय करू, आज जरी तर सुभद्रा असती तर किती मजा आली असती म्हणले, तर याला मला एकट्यालाच आणलं म्हणली इकडं, याला सोडून दिलं असतं आणि तिला आणलं असतं, काय आनंद असता आज इथं. त्याला सोडून दिले आनंद राहत असतो का? आनंद राहत नसतो बाबा. परमात्म्याला कळालं न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्व विश्व परिहार चतुरा तो शुरू म्हणे गुण लावण्याची खाली मुकुट सकळ म्हणे धन्य तुझी विठोबा. काय करत नाही त्या देवाला. देव म्हणला असं का, भक्ताची इच्छा आहे ना, मागण्याची वास पायमुखाकडे चिंतीला रोकडे मनोरला. तुमच्या मनात, तुमच्या आमच्या मनात ते त्याच्या अगोदरच ध्यान आहे. परमात्माने परमात्माचं रूप टाकून दिलं, सुभद्रेचं रूप धारण केलं. पायामध्ये पैंजण, भरदरी वस्त्र, हातामध्ये चुडा, सुंदर अशा प्रकारची विणी बांधलेली, हातामध्ये चेंडू, या हाताने चेंडू फेकावा, या हाताने झेलावा, या हाताने वर फेकावा, या हाताने झेलावा. अर्जुन इकडे तिकडे पाहतो तो सुभद्रा समोरून आली, जवळ आली, रथाच्या जवळ आली आणि याने सुभद्रा पाहिली. महाराज पाहिल्यानंतर याच्यात तो ध्यानातूनच गेला. वा हा सुभद्रा कसं काय आली, कसं काय आली म्हणजे तुम्ही आठवण केली म्हणून मी आली. पण तुला कसं कळालं? म्हणले मी बायको कोणाची आहे, तुमची पत्नी आहे मी. एवढा आनंद झाला अर्जुनाला. तिला हात दिला, तिला रथात घेतलं, बोलल्या, गुलू 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 गप्पा केल्या. सुभद्रा काय बोलती, अर्जुन काय बोलतात, ती काय बोलली तुम्हाला कीर्तन सांगू काही ठरलं. मी होतो काही तिथं. गप्पा झाल्या, गोष्टी झाल्या, एकमेकाला आनंद झाला, खूप गप्पा केल्या. आणि मग सुभद्रा म्हणली प्राणनाथा प्राणनाथा वेळ खूप झाला, आता मी घरी गेलं पाहिजे. अरे म्हणले नको जाऊ, नको जाऊ नये म्हणले, घरी जावं लागेल. आत्याबाई वाट पाहत असेल, कोण कुंती, मला जावं लागेल, मी घरी गेलं पाहिजे. बस झालं, तुम्ही ध्यान केलं, मी आले की नाही आले, मग आता मला जाऊ द्या. म्हणे जा. ती हुशार होती. कोण? सुभद्रा. ती म्हणली तशी नाही जायचे. म्हणजे मग आता आपली घरची सुभद्रा जाते, घरची सुभद्रा जाईल कशी, म्हणजे मी तशी नाही जायचे घरी. मग तुमच्या मनात आलं आणि तिथं मी आले, तुम्ही आठवण केली आणि मी तुम्हाला भेट दिली. दिली का नाही? म्हणजे दिली. म्हणे याची आठवण म्हणून मला काहीतरी भेट द्या, गिफ्ट भेट द्या मला काहीतरी. आपल्याला कधी बी आयुष्यभरात आठवण होईल का इथं आपण भेटलो होतो, इथं तुम्ही मला ही भेट वस्तू दिली होती, मला भेट वस्तू द्या. काय द्या? काय जंगलामध्ये काय? त्याच्या हातात एक अंगठी होती. यानं आपल्या हातातली अंगठी काढली. यानं अंगठी काढूस तर सुभद्रेनं बोट पुढं केलं, यानं तिच्या बोटात अंगठी घालून दिली. सुभद्रा चालत चालत निघून गेली आणि तो सुभद्रे आला पाणी घेऊन आला. पाहिल्याच्या चेहऱ्याकडे जरा बदलेलाच होता अर्जुनाचा चेहरा, कावरा बावराच होता थोडा. पे म्हणे पाणी. अर्जुन पाणी पिला. म्हणले चालायचं, म्हणले चला. देवाने आपला रथ हाकलला. फक्त देवाने मग अशा प्रकारचं सुभद्रेचं रूप टाकून दिलं, भगवान कृष्णाचं रूप धारण केलं. पुढे आलेलं आहे, रथ चालायला लागलेला आहे परमात्मा. अर्जुन रथामध्ये पाठीमागे बसलेला आहे. फक्त परमात्म्याने काय केलं, घोड्याला मारायचं जो चाबूक आहे ना, ते बोट असं काठीवर ठेवलं आणि घोड्याला असं करायचं. असा हात केला की याचे डोळे चमकायचे, ते अंगठीला असा हात केला का डोळे चमकायचे, असा हात केला का डोळे चमकायचे. या अर्जुनाची कायच करा, काय करा. अर्जुन फार कावरा बावरा झाला. म्हणजे तिला दिली, पण याच्या पोटात कस काय आली? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काय
होतं सज्जन हो. एक तरुण पोरगा होता बाबा, 25 वर्षाचा पोरगा होता. 25 वर्षाचा तरुण पोरगा, त्याचा भाऊ मेला. भाऊ मेला आणि हा तोंड झाडायला लागला आणि रडायला लागला. काय करू, माझा पाठीमागेला, माझा भाऊ मेला, आता मी दादा कोणाला म्हणू. त्याचा मित्र पळत आला, त्याने त्याचे डोळे पुसले, त्याला पाणी दिलं. दादा रडू नको, तुझा भाऊ मेला ना, मला भाऊ समज, तुझ्या भावासारखा तुझ्या पाठीमागं मी खंबीरपणाने उभा राहील, मला भाऊ समज. एखादा बापच मेला, रडायला लागला. बाबा, आता मी बाबा बाबा तर म्हणत होता, पप्पा पप्पा. शेजारचा माणूस आला, अरे रडू नको बाबा, अरे तुझा बाप मेला, उद्या मलाही मरायचंय, माझ्या मागं तुलाही मरायचंय, राहायला कोण आलं. माझा तुझा बाप लहानपणापासून माझा मित्र आहे, तुला मी बापाचं प्रेम देईल, तुला काही कमी होणार, मागं पुढं ध्यान ठेवले, मला बाप समज. एकाची आई मिली, आई मिली, आई रडायला लागला. आई मी आता का मम्मी हो, मम्मी हो, मम्मी हो. शेजारीन पळत आली, भाऊ रडू नको रे, नको. अरे मला आई समजणार आहे, मला आई समज, मी तुला आईचं प्रेम देईल, आईच. एकाची बहीण मिली, मग हा लईच रडायला लागला. ताई ताई, आता दिवाळीला वावाळायला कोण येईल, मला कोण राखी बांधील. बरं झालं कुत्रं येऊन गेलं, त्याचं कोणी म्हणलं असतं गंगापूरचे मेटे महाराज आलते, त्यांचं कीर्तन होतं रात्री, कुत्रं सुद्धा नाही आलं. बरं झालं कुत्रं येऊन गेलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बहीण मिली रडायला लागला, मला कोण वावळील, मला कोण भाऊबीजीला वावळालील, कोण मला राखी बांधील. ताई रडायला, दिदी रडायला लागला. त्याच्या वर्गातलीच पोरगी आली. ए रडू नको, ए दादा रडू नको रे, 10 वर्ष आपण एका वर्गात शिकलो, दादा मला बहीण समज. मागच्या जन्मात ही माणूस होतं, माणूस जन्माला आलं, कीर्तनाला नाही गेलं, आता कुत्रं झालं, कीर्तनात आलं तर लोकांना हातोडीनं काढून दिलं. म्हणून माणसाच्या जन्म तोपर्यंत येत जावं कीर्तनाला. विठ्ठला विठ्ठला. पोरगी म्हणायला लागली, दादा काळजी करू नको, मला बहीण समज. प्रत्येक भाऊबीजेला मी तुला वावळायला येईल, प्रत्येक रक्षाबंधनला मी तुला राखी बांधेल. थांबला रडायचा तो. आता भाऊ मेला, ते एक म्हणला मला भाऊ समज, बाप मेला एक म्हणला मला बाप समज, आई मिली एक म्हातारी म्हणली मला आई समज, बहीण मिली एक पोरगी म्हणती मला बहीण समज. आता एक जणाची बायकोच मी मरू नाही, पण आता काय मलाच लागतं. बायको मेली, किती का गर्दी जमा झाली. भाऊ मेल्या मागे कुठं मरत असते का, नको रडू, नको रडू, तो काय करू. आता काही पर्याय आहे का, काही पर्याय आहे. मरदंगाचार्य महाराज आहे काही उपाय आहे काही, तर म्हणून कोणी चप्पल काही चप्पल, याला पर्याय नाही आहे, त्याला बाहुलीला चढा लागेल तिकडं पुन्हा. अरे आई मिली तर आई म्हणणार, आई समज म्हणणाऱ्या बाया आहेत, बहीण मिली तर बहीण समज म्हणणाऱ्या मुली आहेत, भाऊ मेला तर भाऊ म्हणून समज म्हणणारे पोरं आहेत. पण बायको मिली, कोण बायको होईल, कोण म्हणेल मला म्हणत होतो मला म्हणणार नाही, नाजूक नातं आहे. पण आमचा भगवान परमात्मा अर्जुनाला बायकोची आठवण झाली रे, त्या देवाने स्वतः परमात्म्याने रूप टाकून दिलं. अर्जुनाची बायको सुभद्रा झाला, पत्नी झाला, पत्नी झाला. परमात्मा अंगठीवर करायचे, याचे डोळे चमकायचे, ते म्हणले मी तिला दिली, याच्या हातात काय असंच करीत्या म्हणले बाया, पगार झाला का आमच्याकडून घ्यायच्या भावाला पाठवून द्या. असं रथ गेला, अर्जुन ताडकर रथातून उतरला, घरात गेला, तिला म्हणायला लागला सांग सांग सुभद्रे कुठे अंगठी.
अंगठी कुठे कस काय त्याला दिली म्हणजे कोणती अंगठी कोणाला दिली काही समजायला म्हणजे रोज आज वेगळंच दिसू राहिलं कोणती अंगठी कोणाला दिली चाललं काय तुमच्या डोक्यात माझ्या डोक्यात काय चाललं अगं तू वनात आली तुला अंगठी दिली ती अंगठी कुठे सांग म्हणजे कोणतं वन तिला बिचारी ती गरीब होती हो माझ्यासारखी म्हणजे मी गरीब आहे तुम्हाला पटत नाही का तुम्ही हसू राहिला कधी आले मी वनात अगं म्हणले वनात आली मी तुला अंगठी दिली दोघांचा वाद चालला परमात्म्याला माहित होतो खेळतो येण्याची खेळावा नटतो येण्याची नटावा परमात्माला खिडकीतून डोकून पाहू लागला जमलं जमलं पांगलं म्हणे आता चांगल्या चालले दोघांच्या हुमरी दुमरी चालल्या बस परमात्म्याने विचारलं अर्जुना काय देवा अरे का भांडतो का सुभद्रेला नाही काही नाही सहज चालू सहज नाही कशावर चालू आहे ते सांग काही नाही म्हणे देवा ते तुमच्या अंगठीवरूनच चालू आहे म्हणले मी हिला दिली होती अरे 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 अर्जुना तुला माहित नाही रे या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतशी निरूपम पार्थीने सर्वोत्तम कैसे पुण्य केले भगवान ज्ञानोबराय म्हणतात काय पुण्य केलं असं या अर्जुनाने देव अर्जुनाची बायको झाला म्हणून तुकोबाराय म्हणतात साधव्या भक्तिकाल नाही लाज दरीत ऐशी अशी शरण जावी शक्ती जीवे न वंचित विठोबा रुक्मा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात माणसा हो जो माणसाच्या जन्माला आला तो शरण गेला पाहिजे कोणाला गेला पाहिजे तर साधव्या भक्ती काज नाही लाज दरी तुमचं आमचं काम करायला तू लाजणार नाही त्याला शरण जा कोण आहे असा तो देवच आहे रे देव आहे सप्ताह सुरू झाला आणि विना सुरू केला विण्याचा प्रारा सप्ताह वर्षातून 7 दिवस आहे 6 दिवसामध्ये 2 तास पहारा द्यायचा आहे विण्याचा देतो का आपण देत नाही ना 2-4 लोक आणतो बाहेरून त्यांना पहारा द्यायला आणि 2 तास जरी तुम्ही आम्ही पहारा द्यायला तर काय पहारा देतो तुम्ही आम्ही विना गिटार गळ्यात घेतला एकदा टंग वाजला चांगला 15-20 मिनिटं थांबवतो आणि मग टंग आता टंग वाजला खुशाल गप्पा मारतो 20-25 मिनिटात टंग काय पहारा याचा कधी विचार केला का बाबा अरे तुम्ही आम्ही 365 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये 2 तास तुम्ही आम्ही पहारा यायचं तुमच्या आमच्या जीवाला येतं टंगळ मंगळ आता वाजेला विना 15-20 मिनिटांना टंग करतो अरे तुमचा आमचा जन्म सुद्धा झाला नव्हता तुम्ही आम्ही आईच्या पोटात गर्भाचा गोळा होतो तुम्ही सगळे तुम्ही आम्ही लोक आईच्या पोटात गर्भाचा गोळा होता 4 महिन्याचा गर्भ तुमचं आमचं शरीर जन्माला आलं नव्हतं आईच्या पोटात गर्भाचा गोळा होता त्याच दिवशी देवाने विचार केला आणि तो भगवान तुमच्या आमच्या या देहरूपी मंदिरात पहारा द्यायला आला कधी
जन्माला बी नव्हतो आलो आपण, आईच्या पोटात होतो तुम्ही आम्ही सगळे. 4 महिन्याचा गर्भाचा घोडा होता. त्या दिवशी देवाने विचार केला आणि तो तुमच्या आमच्या देहरूपी मंदिरात पहारा द्यायला आला. महाराज किती दिवसापासून पहारा देतोय तो. काही लोकांच्या मंदिरात 70 वर्षापासून पहारा देतो, काही लोकांच्या मंदिरात 80 वर्षापासून पहारा देतो, काही मंदिरात 50 वर्ष झाली तसा पहारा देतो, काही मंदिरामध्ये 13 वर्ष झाले. किती वर्षाचा आहे तो? 70. पहारा देतोय तो देव. काही माणसं म्हणते पहारा देतो हे बाबाजी नावाजीला तर आवाज येतो. माझ्यावर बाबा ऐका आवाज येतो. तुम्ही म्हणते तू पहारा देतो, आवाज कोण येत नाही? अरे बैरे तुम्ही आम्ही बैर बैर नाही ऐकले हरी कीर्तन माऊली पाचारिता शोध नाही तिला मागुता बैराचा तो नर देही केला एका जनाला स्मरेन आता बैराजा या जगी. आवाज येत नाही? देव प्रारा देतोय तुमच्या आमच्या शरीरात. जन्माला यायच्या आधीपासून आवाज येत नाही तुम्हा आम्हाला. बैरे तुम्ही आम्ही लोक बैरे. अरे दणकून जेवण करून घेतो, पंखा लावून देतो, हुशार झोपा. तुम्ही आम्ही झोपा घेतो तरी तू पहारा देतो तू देव तुमच्या आमच्या शेजार. आवाज कोण येत नाही? येत नाही का आवाज? येत नाही का? येतो का आवाज? हा त्याच्या बिण्याचा आवाज आहे. आपण खाऊन जेवण करून घेतो, झोपून राहतो तरी तू पहारा देतो. चालूच राहतं का नाही? त्यानं समजा आपल्यासारखा पहारा द्यायचा ठरीला. एकदा टंग वाजलं का चांगलं 20 मिनिटांना टंग वाजायचं. त्याला किती उपकार आहे त्या देवाचे तुमच्या आमच्या. रात्रंदिवस पहारा देतोय. या शहरामध्ये मोठे मोठे होर्डिंग्स लावले. अमक्या अमक्याचा 56वा वाढदिवस. 3 फुटुकार देतो. 3 एक असा एक इकून एकच माणसं इकडे एक तोड 3 मुंडकी दत्ता आहे का तू? अरे तुझा 56वा वाढदिवस आहे पण कोणामुळं? मी म्हणतो मायबाप नक्की फुटू लावा पण कमीत कमी माझ्या परमात्म्याचा या कोपऱ्याला एक फुटू लावा आणि तिथं सांगा यांच्यामुळे यांचा 57वा वाढदिवस. यांच्यामुळे क्षणाचा तुमचा आमचा भरोसा नाहीये दादा. हे उपकार त्या देवाचे आहेत. साध्या गोष्टी आहेत. वेळ भरपूर थांबतोय या ठिकाणी. म्हणून साधव्या भक्तिकाल नाही लाज धरी. वाटले त्याला कधी लाज हिनं वाजाय त्याच्या आपल्या पार द्या लाज वाटली देवाला. अरे खुशाल पेट्रोल पंपवर जातो तिकडून. पेट्रोल पंप कळतो तुम्हाला. चोकांडे खात येतो तरी तो चालूच आहे. कधी उतारला आपल्या गाडीतून खाली नाही हे पिलं आपण उतरून गेलं पाहिजे म्हणला देव. लाज वाटली पाहिजे तुम्हाला आम्हाला. ही रात्र दिवस तो दयाळू घर परमात्मा तुमच्या आमच्या या देह मंदिरावर प्रहारा देतोय. जागता पहारा आहे, उभा पहारा आहे. कधी सुट्टी घेतली एखाद्या दिवशी रविवारी? काही बिल मागितलं? नाही मागितलं. कोरोना काळामध्ये आमच्या गावचे एक म्हातारं संभाजीनगरमध्ये एक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतं. माळकरी म्हातारा आहे, जुनं म्हातारा आहे. 80 वर्ष वय आहे त्या म्हाताऱ्याचं. 8 दिवस ऍडमिट होता म्हातारा.
श्रीमंत आहेत. नंतर चांगला झाला, पोरं डॉक्टरकडे गेले. डॉक्टर साहेब सुट्टी द्या बाबाला. किती पैसे झाले? सांगितलं काही लई नाही झाले म्हणे, थोडं झालं म्हणे बिल 7 दिवसाचं. किती झालं? म्हणजे 4.5 लाख रुपये. 4.5 लाख. म्हाताऱ्याला कळालं 7 दिवसाचे 4.5 लाख रुपये बिल झालं. ढसा 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 रडायला लागलं. मग तर 2-2 धारा डोळ्याला लागला, रडायला लागलं. इतका जोरात रडायला लागला की डॉक्टरच्या कॅबिन मध्ये आवाज गेला. डॉक्टर पळत म्हाताऱ्याकडे आला, बाबा बिल जादा वाटतं की तुम्हाला, पैसे कमी करू का काही बिल? त्याने सांगितलं, डॉक्टर साहेब करोडपती आहेत मी, 100 एकर जमीनचं मी मालक आहे. एक पोराला 50-50 लाखाचं पॅकेज आहे माझ्या. पैशासाठी रडणारी ही औलाद नाहीये. म्हातारा म्हणतो डॉक्टरला, डॉक्टर साहेब पैशासाठी रडत नाहीये, मग बाबा रडता का? म्हाताऱ्याने सांगितलं, डॉक्टर साहेब फक्त 7 दिवस तुम्ही मला तुमच्या दवाखान्यात सांभाळलं, 7 दिवस तुमच्या दवाखान्यात सांभाळलं, 4.5 लाख रुपये बिल झालं. अरे 80 वर्षापासून माझ्या देवाने मला सांभाळलं, 1 रुपया सुद्धा बिल नाही आलं. किती दयाळू माझा देव आहे, किती कृपाळू माझा देव आहे. ऐशी शरण जावी, शक्ती जीविले वंचित, विश्वपन केला खरा, जरूर जरा रखिले तुका म्हणे साक्षी हाती, तोम्याची ती धरियला. अशा प्रकारे यथामती यथावकाश काय बोलतोय तो बोलण्याचा प्रयत्न केला. माईबाप घड्याळीचा काटा 10च्या बराच पुढे गेला. कीर्तनाच्या वेळ संपुष्टात आला. थांबलं पाहिजे म्हणून जय भवानी नगर सर्वांच्या चरणी वंदन करतो. कैलासवासी शिंगोळे मामा यांनी 28 वर्षापूर्वी हे रोपटं लावलं. ते असताना त्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं होतं. त्यांच्या घरी मी बऱ्याच वेळा आलोय. त्यांचे चिरंजीव सोमनाथ पाटील आहे का, सोमनाथराव शेंगोळे उपाध्यक्ष आहे या ट्रस्टचे. आमचे परमादरणीय पूजनीय हरिभक्त परायण युवा नेतृत्व सुनीलजी महाराज नागरे महाराजांनी या ठिकाणी येण्याचं मला बऱ्याच दिवसापूर्वी निमंत्रण दिलं. महाराजांचा आमचा परमार्थाचा मोठा प्रेमाचा संबंध आहे. आणि देवदेव करणारे असे रत्न तरुण युवक हे मृदांगाचार्य आहेत, हे मृदांगाचार्य आहेत. सुनीलजी महाराज नागरी तरुण नेतृत्व आहे. हे आपल्या धर्माचं भविष्य आहे, हे आपल्या संप्रदायाचं भविष्य आहे. यांना तळ हाताच्या फोडासारखे जपा, यांना चांगलं प्रेम द्या, यांना चांगलं सांभाळा. यांना सांभाळणं म्हणजे धर्माला सांभाळणं, यांना सांभाळणं म्हणजे संप्रदायाला सांभाळणं, यांना सांभाळणं म्हणजे आपलं वैभव सांभाळणं आहे. आणि म्हणून जय भवानी नगरातील सगळ्या तरुण मंडळाला कोटी कोटी धन्यवाद देतो. उपस्थित सर्व मायबाप जनते भाविकांचं दर्शन घेतो. आणि आमचे पूजनीय हरिभक्त परायण सुनीलजी महाराज नागरे यांनी या ठिकाणी मला निमंत्रण दिलं. अनेक वेळा फोन केला, महाराज या बरं का, या बरं का, कारण माझी तब्येत बरी नसते. आताही माझ्या घशाला सूज आलेली आहे. डॉक्टरनी मला बोलायला नाही सांगितलेलं आहे, पण नाही बोललं म्हणून माझं आणखीन दुखतं. रोज बोलायची सवय लागली. रोज सकाळ संध्याकाळ कार्यक्रम आहेत, कीर्तन आहे. आणि म्हणून पूजनीय नागरे महाराज यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी आलो. तुमचं मला दर्शन झालं. सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय. दिवसापूर्वी आपल्या जय भवानी नगरात कीर्तनाला आलो होतो आणि माझ्या समोर बसलेले